आयुष्यभर देहाचे चोचले पुरवून एक दिवस हा देह त्या काळाच्या तडाख्यात सापडतो. देह हे काळाचे, धन कुबेराचे, निघून जातो. मग हातात उरतं काय? तर म्हणाले कर्मानुगो गच्छती जीव एकहा. आयुष्यभर जे कर्म केलं ना ते तुमच्या माझ्या सोबत येणार आहे. शास्त्रकार म्हणाले धनानी भूमौ पशवश्च गोष्ठे भार्या गृहद्वारी जनस्मशाने देहश्चितायां परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एकहा. सगळं इथंच राहतं ना. धनानी भूमौ जुना श्लोक आहे. भूमीत पुरलेलं धन, जुना काळ होता, भूमीतच राहायचं. पशवश्च गोष्ठे, गोठ्यातली गाई गुरं गोठ्यातच. भार्या गृहद्वारी ती तिथेच राहणारे. जनस्मशाने देहश्चितायाम, आयुष्यभर खाऊन पिऊन पुष्ट केलेला देह चितेवर जाईल, तोही सोबत नेता येणार नाही. शेवटी त्याची 3 चिमट्या राख होणार. मग सोबत काय येतं? कर्मानुगो गच्छति जीव एकहा. असं कर्म तुमच्या माझ्या सोबत येणार आहे. मग ते कर्म भगवंताला अर्पण करायचंय. अगा सर्वात्मका ईश्वरा. कुठलं कर्म? स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. संतांनी आम्हाला कर्मपूजेचं महत्व सांगितलं. म्हणून फक्त मंदिरात बसून टाळ कुटत बसणं हीच भक्ती नव्हे, तर भक्तीची व्यापक व्याख्या संतांनी वेळोवेळी आम्हाला सांगितली, आचरणातनं कृतीतनं दाखवून दिली. अरे कर्मामध्ये परमेश्वर बघावा. गीतेच्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात यत् करोषि यदश्नासि यज्जुहोसि ददासि यत् तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम. तू जे जे कर्म करशील ते मला अर्पण करण्याच्या भावनेने कर. आचार्य म्हणाले यद्यत् कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम. सगळं तुला अर्पण आहे. आणि मग असं कर्म जीवनभर केल्यानंतर शेवटी परिणाम काय झाला पाहिजे? निर्वाण षटक नावाचं स्तोत्र जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी लिहिलं की आता त्याला आत्मषटक असंही म्हटलंय. काय वर्णन केलं? अहम निर्विकल्पो. परिणाम असा व्हावा निराकार रूपो. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धन. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. न मृत्युर्न शंका न मे जाति भेद. पिता नैव मे नैव माता न जन्म. न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्य. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. अशी आत्म्याची अवस्था चैतन्य प्राप्त, चैतन्यमयी आत्मा आहे ना, तो या अवस्थेला जावा. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मी कोण आहे? मी तो आहे. त्याच्यात आणि माझ्यात भेदच नाही. जसं तुकोबराय हेच सोप्या शब्दात सांगतात. देव पहावयासी गेलो तेथे देवची होऊन ठेलो. ही सायुज्यता मुक्तीची अनुभूती तुकोबराय घेतात आणि आपल्या सगळ्यांना ती मिळावी. हा घाट, हा अट्टहास, ही आईची ममतेची भावना. आणि म्हणून जन्माला आल्यानंतर काय साठवायचं? ज्यांनी ते साठवलं त्यांचं पुढे काय झालं तुकोबराय सांगतात प्रथम चरणापासून. साठवेला हरे साठवेला हरे साठवेला
सरली घेरधार त्यांची सरली घेरधार त्यांची सरली घेरधार त्यांची सरली घेरधार साठविला हरीची ही हृदय मंदिरी. तुकोबरायांनी ज्यांनी ज्यांनी हृदयामध्ये हरीला साठवलं त्यांचं काय झालं? त्यांची सरली येर झाला सफल व्यापार. एका व्यापाराची संकल्पना मांडली. कुठला व्यापार हो? तुम्हाला मला जो व्यापार माहितीये त्याच्यामध्ये नफा आणि तोटा एवढंच आम्ही बघतो. काय मिळालं आणि काय गमावलं हा नफ्या तोट्याचा व्यापार आम्ही करतो. पण संतांनी जो व्यापार केला आणि तो सफल करून दाखवला तो जन्म मरणाच्या येरझारीचा व्यापार. बरं, ती संपवली. परिणाम असा झाला पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठर. याच्यामध्ये पुन्हा 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 जन्माला येणं आणि या संसार चक्रामध्ये यातून कायमची सुटका झाली म्हणजे व्यापार सफल झाला. त्याकरता करायचं काय? साठविला हरी जी ही हृदय मंदिरी. आम्ही हरीला साठवावं. आम्ही सगळं साठवतो पण देव नाही साठवत. गंमत आहे की नाही? आम्ही फार लबाड माणसं आहे बरं का. देवाकडून सगळं पाहिजे, देव कुणालाही नकोय. देव कुणाला नको, कारण देवाला परवा एक खूप सुंदर वाक्य वाचलं मी. म्हणाले सिर्फ स्वयं को ढूंढना काफी है, गूगल पे सब कुछ मिल रहा है. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आम्ही स्वतःचा शोध घेणं सोडतोय, बाकी सगळं सर्च करतो गुगलवर. सगळं लोकांनी गुगलला गुरु मानलंय. गुरुपौर्णिमेला आताची मुलं म्हणतात गुरु कशाला पाहिजे, गुगलची पूजा करू आम्ही, सगळं मिळतं आम्हाला. अहो पण त्याच्यात काय शोधायचं हे सांगायला सुद्धा गुरु लागतो की नाही आयुष्यात. संत सन्मार्गदर्शन लागतं, मार्गदर्शन लागतं. मग म्हणाले की आता साठवायला सांगितलंय संतांनी. प्रापंचिक मनुष्य साठवण्याच्या गोष्टींची लिस्ट त्याची वेगळी असते, त्याची वेगळी असते. एक असा फकीर होता आणि मोठा राजवाडा होता. त्या राजवाड्याच्या समोरनं तो फकीर चालला होता. फकीर कोणाला म्हणायचो? जो बेफिकीर आहे तो फकीर. त्याला कसलीच काळजी नसते. हातात कटोरा होता आणि फिरत होता. राजवाड्याच्या त्या राजमहालाच्या समोर आला. 2 पहारेकरी समोर होते आणि त्यांना त्या फकीराने विचारलं की ही जी धर्मशाळा आहे ना म्हणाला, त्या धर्मशाळेत मला 4 दिवस राहू देता का? ते पहारेकरी ओरडले. म्हणले अरे फकीरा, तुला कळत नाही का आमच्या राजाचा हा राजवाडा आहे, महाल आहे, धर्मशाळा काय धर्मशाळा? त्या फकीराचं आपलं तेच, मला या धर्मशाळेत कृपा करून 4 दिवस राहू देता का? ऐका बरं. पहारेकरी संतापले. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? हा आमच्या राजाचा महाल आहे, हा वाडा आहे, राजवाडा आहे, धर्मशाळा नाहीये, तुला दिसत नाही? त्याचं आपलं तेच, मला या धर्मशाळेत 4 दिवस राहू द्या, 4 दिवस राहू द्या. शेवटी राजापर्यंत गडबड गेली. राजा बाहेर आला आणि राजाने विचारलं महाराज तुमचा काहीतरी गैरसमज झालाय, ही धर्मशाळा नाही, हा माझा वाडा आहे, हा माझा महाल आहे, राजवाडा आहे. त्या फकीराने विचारलं राजेसाहेब मी काही वर्षांपूर्वी इथं आलो होतो तेव्हा म्हणाले राजा म्हणून सांगणारं दुसरंच कोणीतरी होतं, ते कोण? ते म्हणले आमचे वडील होते. त्यांच्याही आधी मी एकदा आलो होतो, ते कोण होते? ते म्हणले आमचे आजोबा असतील. मग ते गेले कुठे? ते गेले म्हणाले सगळे त्यांच्या त्यांच्या मार्गाने. फकीर हसले आणि म्हणाले अजूनही तुला नाही कळलं का रे बाबा? जब हंस अकेला उड जाएगा, सगळं निघून जायचं ना. खूप सावधपणे जीवनाचा प्रवास झाला पाहिजे श्रोते हो. क्षणशः कणशश्चैव विद्यामर्थंच साधयेत, क्षणं त्यक्त्वा कुतो विद्या कणं त्यक्त्वा कुतो धनम. क्षण क्षण आणि कण कण किती महत्वाचं आहे. जब हंस अकेला उड़ जाएगा, खाली पिंजरा पड़ा रह 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 जाएगा. जब हंस अकेला उड़ जाएगा, हो जब हंस अकेला उड़ जाएगा, खाली पिंजरा पड़ा रह जाएगा, खाली पिंजरा पड़ा रह जाएगा.
खाली पिंजरा पड़ा रह जाएगा, खाली पिंजरा पड़ा रह जाएगा. हिंदीमध्ये किंवा उर्दूमध्ये धर्मशाळेला मुसाफिर खाना असं म्हणतात. बरं, धर्मशाळेत माणूस किती दिवस राहतो? म्हणाले, ये जग मुसाफिर खाना है पगले, नैनों से नीर बहाएगा, खाली पिंजरा पड़ा रह जाएगा. कारण हे सगळं जग धर्मशाळा आहे. मग धर्मशाळेत म्हणले माणूस कायम स्वरूपी राहायला येत नाही, तो येतो 4 दिवसात तिथला मुक्काम हलवतो. तसं आम्हाला या प्रपंचात राहता यावं आणि प्रपंचाची साठवणूक काय करायची? तुकोबराय उत्तर देतात, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. म्हणले हृदयामध्ये भगवंताला साठवायचे. एक प्रश्न उपस्थित करणार आणि पुढे जाणार की हृदयाचा आकार आम्हाला डॉक्टर सांगतात केवढा असतो? सगळे जागे आहेत ना? प्रत्येकाकडे हृदय आहे. आता ते दगडाचं होत चाललंय सगळ्या माणसांचं, तो भाग वेगळा आहे नाही का? हृदयामध्ये प्रेम असावी, आर्तता असावी, भावना असावी, संवेदनशीलता असावी. माणसातला माणूस आम्हाला आता दिसत नाहीये, कारण कठोर हृदयाची माणसं आजूबाजूला. ऍक्सिडेंट जरी झाला एखाद्याचा तरी पहिलं सेल्फी आणि काय ते सोशल मीडियाला तिथला व्हिडिओ कसा जाईल याची घाई असते अनेकांना नाही. बोथट संवेदना झाल्या, स्नेहाचा, मायेचा, ममतेचा पदर नाही राहिला समाजामध्ये. मग असं हृदय आहे की ज्या हृदयामध्ये नको ते भरून ठेवलंय आम्ही. प्रचंड ईर्षा, द्वेष, मत्सर, अहंकार, षड्विकार हे सगळे भाडे करू आम्ही इथं आणून बसवलेत. ते तिथनं हाकलले पाहिजेत पहिल्यांदा. त्या हृदयातनं हे सगळे भाडे करू हाकलले की मग हृदयामध्ये आपोआप भगवंत परमात्मा प्रकट होणार आहे. साठविला हरी जिही हृदय मंदिरी. मग आता प्रश्न असा आहे, हृदय केवढा आहे हो? आपण जागे आहात का? हृदय केवढं आहे प्रत्येकाचं? डॉक्टरी शास्त्र असं सांगतं, डॉक्टर सांगतात आपल्या मुठीच्या आकारा एवढं हृदय आहे प्रत्येकाचं. मग एवढूशा त्या हृदयामध्ये अखिल कोट ब्रह्मांडाचा नायक परमात्मा कसा बसेल? प्रश्न आहे की नाही? तुकोबराय असा अपसिद्धांत मांडतील का? असं मांडू शकतात का तुकोबराय? तुकोबराय ज्या अर्थी बोलतात त्या अर्थी हे शक्य आहे. हृदयामध्ये भगवंत बसू शकतो, पण व्यवहारात हृदय एवढूस, मुठी एवढं, आणि त्याच्यात एवढा मोठा भगवंत कसा बसायचा? तर त्याचं उत्तर असं आहे, अणोरणीयान महतो महीयान. श्रुती सांगते आम्हाला की भगवंत अणू इतका सूक्ष्म आहे आणि हत्तीच्या देहामध्ये तो हत्ती होऊन राहतो. तुका म्हणे व्यापक नभा होई अणूचाही गाभा असं म्हटलंय. हत्तीच्या देहात हत्ती होऊन राहतो, मुंगीच्या देहामध्ये मुंगी होऊन राहतो. त्यामुळे आमच्या एवढ्याशा हृदयामध्ये अनंत कोट ब्रह्मांड नायक बसू शकतो. पण त्याची व्याप्ती काय आहे? अर्जुनाने त्याचं रूप पाहिलं विश्वरूप दर्शन योगामध्ये. काय पाहिलं? अनंत बाहूदर वक्त नेत्रम पश्यामि त्वां सर्वतोऽनंत रूपम नान्तं न मध्यं न पुनस्तवादिं पश्यामि विश्वेश्वर विश्वरूपम. अनंत बाहूदर वक्त नेत्रम. कसा आहे भगवंत? त्याचं रूप सांगितलं. सहस्र शीर्षा, सहस्राक्ष, सहस्रपात, असा बलाढ्य भगवंत असलेला, चंद्र सूर्य ज्याचे डोळे आहेत असा भगवंत तो एवढ्याशा हृदयामध्ये सामावू शकतो का? उत्तर दिलं, सामावू शकतो. त्याच्याकरता दिव्य दृष्टी दिली होती अर्जुनाला भगवंतांनी, दिव्यम ददामि चक्षु. मग हे सगळं गीतेचं प्रकरण 18 अध्याय गीतेचे अर्जुनाला ऐकवले. त्याच्या निमित्ताने तुम्हाला मला सगळ्यांना शेवटी जाताना अर्जुनाने भगवंताला एक वाउचर दिलं. तसं तुम्हाला मला सुद्धा ते वाउचर देवाला द्यायचंय. जाग्यात ते वाउचर, ती पावती देवाला द्यायची. कुठली पावती हो? त्या वाउचरवर लिहायचं जे अर्जुनाने लिहिलं, नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युतः स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. हे देवा, आता करिष्ये वचनम तव, आता तू म्हणशील तसं. माझ्या मनानुसार नाही काही. वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अहंता मग कोठे, देखवी ऐकवी एक नारायण तयाचे भजन चुको नये. त्यामुळे आता सगळा मोह संपला भगवंता. नष्टो मोह स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान्मयाच्युत. तुझ्या प्रसादामुळे सगळा मोह संपला. ही अर्जुनाची स्थिती झाली. या स्थितीला तो पोहोचला. म्हणून म्हटलं आपल्याला सुद्धा असं वाउचर जाताना देवाला देऊन जायचंय. त्यासाठी साठवायचं काय? हृदयात साठविला हरी. बर, प्रत्येकाला या स्थितीला सामोरं जायचंय. आयुष्यामध्ये प्रत्येकाला मरण हे अटळ आहे. जायचंय ना, सगळ्यांना जायचंय. पण जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? या प्रश्नाचं उत्तर
यक्षराजाने धर्मराजाला विचारलं होतं. महाभारतामध्ये यक्ष प्रश्न नावाचं एक प्रकरण आहे. त्या प्रकरणामध्ये धर्मराजाने त्या प्रश्नाचं उत्तर फार सुंदर दिलं. यक्षराज म्हणाला, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य काय? धर्मराज म्हणाला, अहन्य हनी भूतानी गच्छन्ति यम मंदिरम. ऐका बरं, आपल्यापैकी एखादा माणूस निघून गेलं तर त्याला सोडवायला आप्तेष्ट स्वकीय जातात, बरोबर? तिथे गेल्यानंतर अग्निसंस्कार पूर्ण होतो आणि आपली सगळी मंडळी तिथे गेल्यानंतर चर्चा करतात. माणसाच्या जीवनात काही नाही. आता होते, काल आम्ही एकत्र बोललो, सगळं संपलं हो. तेवढ्या पुरतं तिथे येतं, त्याला स्मशान वैराग्य असं नाव आहे. ते तेवढ्या पुरतंच असतं. घरी आल्यावर आपण म्हणतो मस्त गरम गरम चहा ठेव, आलं टाकून. तेवढ्या पुरतं असतं ते. धर्मराज म्हणतात की ही सगळी मंडळी एखाद्याला पोहोचवायला ज्यावेळी जातात त्यावेळी तिथून माघारी येताना, सगळा संस्कार पूर्ण झाल्यानंतर माघारी येताना अशा काही समजात येतात, ॲटिट्यूड मध्ये येतात की आमचा आणि या जागेचा काही संबंध नाही. असा जो त्यांचा समज आहे ना, येताना या समजात येतात की आमचं या जागेशी काही घेणं देणंच नाही, आम्हाला इकडे यायचंच नाही की काही जणू. हे जे त्यांचं वाटणं आहे ते जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. सावध गुन्हेगार इथून जायचंय ही भावना दृढ ठेवली पाहिजे. मग मिळालेला हातामध्ये वेळ किती आहे, मिळालेलं जीवन किती आहे पेक्षा कसं आहे याचा विचार आम्ही करावा आणि त्या पद्धतीनं जीवन आमचं प्रवास पुढे जावा. बरं, अनेक महापुरुष या जगात होऊन गेले, प्रत्येकाला आयुष्य किती मिळालं. तुकोबरायांचं आयुष्य उणपुरं 42 वर्षांचं आयुष्य महाराजांना लाभलं. आमचे ज्ञानोबरायांचं आयुष्य काय हो, 21व्या वर्षी संजीवन तत्वाचा आश्रय घेतला, भूमी तत्वामध्ये विराजमान झाले ज्ञानोबराय. या देशाला लाभलेले क्रांतिकारक महापुरुष 23व्या वर्षी भगवद्गीता हातावर घेऊन फासावर गेलेले भगतसिंग राजगुरू, सुखदेव, मदनलाल धिंगरा, अनंत कान्हेरे, वीर सावरकर, या सगळ्यांच्याच बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर जेवढं आयुष्य मिळालं ना ते भगवंताच्या, देशाच्या, धर्माच्या चरणी सार्थकी लावलं. मग म्हणाले असा भगवंत आम्हाला जमवायचाय, साठवायचाय. जीवनामध्ये माझा देह देवाच्या, देशाच्या कारणी लागला पाहिजे याचा विचार प्रत्येकाने करायचाय. आता भगवंताला साठवायचं, त्याला हृदयामध्ये पाहायचं. तुकोबराय म्हणतात, पाहिली पुराणे धांडोळीली दरुशने. एवढ्या सगळ्यातनं मी अर्क शोधून काढला आणि हे विधान केलं, साठविला हरी जिही हृदय मंदिरी. हृदयामध्ये भगवंताला साठवता येतं. त्याला पाहिलं हो, अनेकांनी पाहिलं. कुणी पाहिलं? माझ्या ज्ञानोबांनी त्याला पाहिलं. ज्ञानेश्वरीची जयंतीचा पर्वकाळ चालू आहे. प्रज्ञाचक्षु संतश्रेष्ठ श्री गुलाबराव महाराज, मधुराद्वैत संप्रदायाचे अध्वर्यू असलेले, की ज्यांनी आपल्याला माऊलींचा फोटो प्रत्येकाच्या घरात असतो की नाही? हो म्हणा, असतो ना. मौक्तिक तुरा लोंबलेला आणि फेट्यातला ते जे माऊलींचं ध्यान आहे ना, ते आम्हाला कुणी दिलं तर सगळ्यात पहिल्यांदा गुलाबराव महाराजांनी माऊलीनं बघितलं, त्या स्वरूपामध्ये दृष्टांत दिला माऊलींनी. ज्ञानेश कन्या म्हणून घ्यायचे स्वतःला. त्या भावात गेले आणि मग ते चित्र रेखाटलं आणि ज्ञानोबांचं खरं चित्र कसे दिसतात माऊली, आम्हाला त्यांच्यामुळे ते मिळालं. मग असे ज्ञानोबाराय, त्यांनी भगवंताला पाहिलं. अनंत रूपे अनंत वेशे देखिला नातासी बापर भूमा देवीवर खुनो, बापर भूमा देवीवर खुना बाणाली तैसी.
अनंत वेशे अनंत रूपे देखील म्या त्यासी. माऊलींनी त्याला पाहिलं, अनेकांनी त्याला पाहिलं. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर आत्मशोधाच्या धडपडीमध्ये भगवंत कसा असेल म्हणून शोध घेतला. बरं, आपण कधी शोध घेत नाही देव कसा असेल. आपल्या दृष्टीने देव म्हणजे काय हो? व्रतवैकल्य आम्ही करतो, उपास तापास आम्ही करतो. उपास हे महिला वर्गाच्या बाबतीतलं समीकरण एवढंच आहे. आदल्या दिवशी एवढाच साबुदाणा भिजत घालायचा, भरपूर तळण तळून ठेवायचं, ड्रायफ्रूट, शेंगदाणे, बटाट्याचे वेफर्स, काय वरीचा भात, शेंगदाण्याची आमटी. आणि तो भात असं प्रकरण आहे की त्याला कितीही आमटी होता ती खपते शेंगदाण्याची, आहे की नाही? किती वाट्या चाललेत पोटात याचं काही गणित आपल्याला लागत नाही. आणि एवढं सगळं कॉन्क्रीट जाम करून दिवसभर असा चेहरा असतो की काही गिळलंच नाही आम्ही, जणू उपास आहे उपास आहे उपास आहे. हे असं लबाड अध्यात्म आहे आमचं. उपवास या शब्दाचा अर्थ आहे ना, उप अधिक वास, भगवंताच्या जवळ राहणं, त्याच्या जवळ वस्ती करणं, त्याच्या नामात चिंतनात राहणं. तर तो दिसेल आम्हाला, तो अनुभवायला मिळेल. बाबा महाराज सातारकर फार सुंदर सांगायचे, ते गुरु घराणा यांचं, त्यामुळे ते आता ओघाने आलं. ते फार सुंदर सांगायचे. ते म्हणायचे की तुम्ही देवाला माना किंवा मानू नका, त्यांनी आपल्याला मानलंय एवढं लक्षात ठेवू द्या. कारण ज्या दिवशी भगवंत आपल्याला मानणार नाही त्या दिवशी आपल्याही घरासमोर गर्दी जमेल. विठ्ठल विठ्ठल. एकदा ते आत्मतत्व जर इथून निघून गेलं तर काय शिल्लक राहतं या देहाला? कोण विचारतं मला सांगा? अहो, नावानी सुद्धा हाक नाही मारत. बॉडीला इकडे उचला म्हणतात, बॉडी इकडे न्या, बॉडी तिकडे न्या. का? ते आत्मतत्व, ती चैतन्य शक्ती आतमध्ये आहे म्हणून हा देह चालतोय. सर्व देह हालविते, चालविते, बोलविते, ती चैतन्य शक्ती आतमध्ये आहे, कुणी तिला आत्मा म्हणतो. त्या आत्मतत्वाचा त्या परमतत्वाशी संयोग जुळावा याकरता ही सगळी धडपड आमच्याकडून झाली पाहिजे. त्याकरता हृदयात काय साठवायचं? साठविला हरी. मी सांगत होते, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांनी भगवंताचा शोध घेण्याच्या धडपडीमध्ये एक दिवस असे सरोवराजवळ बसले आणि आम्ही कला तो पौर्णिमा, आम्ही कला तो पौर्णिमा, आम्ही तो पौर्णिमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरिचंद्रमा. जैसा पाहिजू भीतरी हरी बिंबी बिंबला, बिंबी बिंबला एक सूत्री, आम्ही चकोर हरिचंद्रमा, आम्ही चकोर हरी. नामदेव महाराजांचा अमंग आहे, तू अवकाश मी भूमिका, तू पिंडी मी शाळुंका, स्वये दोन्ही म्हणाले. नामा म्हणे पुरुषोत्तमा, स्वये भुललो तुझी या प्रेमा, मी कोडी तू आत्मा, स्वये दोन्ही. भगवंता, माझं जरी शरीर असलं तरी आत्मरूपाने तू या शरीरामध्ये व्याप्त आहेस. म्हणून आता साठवायचंय काय भगवंताला? आता साठविला हरी जिही हृदय मंदिरी. मग एकदा भगवंत या एवढ्याशा हृदयामध्ये आमच्या येऊन बसला. कुणी बसवलो? अनेकांनी बसवलं. आमच्या जनाबाईंनी ठेवलं की नाही हृदयात त्याला? काय अवघड होतं? सकल संत परंपरेमध्ये स्त्री संतांच्या मालिकेमध्ये जनाबाईंचं नाव मोठ्या आदराने घ्यावं लागतं आम्हाला. कारण अशा जनाबाई होत्या की ज्यांचे अभंग पांडुरंगाने लिहून काढलेत. म्हणजे ते लिहिताना पांडुरंगाला सुद्धा कधीतरी घाम फुटला असेल. कारण काय होते शब्द? अरे अरे विट्या. पांडुरंग लिहितायत, जनाबाई सांगतात मुळ मायेच्या कारट्या. पुढचं न सांगण्यासारखं इथे जनाबाईंचं ताड की फाड असा अधिकार होता. पुरुषार्थ गाजवला खऱ्या अर्थी अध्यात्मातला जनाबाईंनी. आणि ओवी नावाचं वृत्त तुम्हाला मला देऊन दिलं ना, म्हणून देवळातला देव जनाबाईंनी स्वयंपाकघरात आणला. आणि आला तो जात्यावर बसावं. परवा एका ठिकाणी असं म्हटलं, जात्यावर जनाबाई बसायच्या, आमच्या जुन्या महिला जात्यावर बसून ओवी गायच्या. पुण्यातल्या एका मुलीने मला विचारलं, ताई जात्यावर कसं बसायचं? म्हटलं बाई, जात्यावर नसतं बसायचं, जात्याच्या शेजारी बसायचं, खुंटा हातात घ्यायचा, छान पाय पसरायचा आणि मस्त दळण दळायचं. हे माहिती नसल्या कारणाने आता जातं माहिती नाही, त्यामुळे ओवी माहिती नाही आणि ते करण्याची इच्छा नाही. म्हटलं जात्यावर राहू दे, मिक्सरवर म्हणूया ना ओवी. ओवी म्हणायची असेल तर मिक्सरवर म्हणता येते की नाही? जातं काही तानपुऱ्यासारखं वाजत होतं का? त्याचा घरघर आवाज येत होता. पण पूर्वजांचं शहाणपण आम्हाला वापरता यावं. जनाबाईंनी गोड आवाजात पांडुरंगाला हाक घालावी, साथ घालावी. पांडुरंगा येशील का रे, येशील का रे? आणि पांडुरंगाने लगेच ताबडतोब यावं. तो म्हणायचा, जने माझ्याकडे येणारे सगळे व्यापारी आहेत, सगळे लबाड आहेत,
तुझ्यासारखं मला कुणीच नाही बोलवत मीही होतो एकला करमेना मुळी मला आरसा मला घे दिधला तुझी यादिठीन आरसा मला घे दिधला तुझी यादिठीन पांडुरंगा आलास का रे अरे हात तुझा लागला रे जात झालं हलकं हलकं सगळा प्रपंचच हलका होऊन गेला रे दारी आलं अमृत पीक तुझी यादिठीन असं आपण कधी बोलवलंय का हो देवाला खरं सांगा आपलं आपलं आत्मचिंतन करा इतक्या आर्ततेने भगवंताला नाही बोलवत आपण कधीच नाही रामकृष्ण परमहंस त्यांच्या एका शिष्याला घेऊन गेले होते गंगेमध्ये तो म्हणाला देव भेटवा मला देवाला दाखवा रामकृष्ण म्हणाले दाखवतो चल त्या गंगेच्या पाण्यामध्ये नेलं त्याची मान धरली आणि अशी पाण्यात बुडवून ठेवली ताकदीने त्या नाकातोंडात पाणी जायला लागलं गुदमरायला लागला म्हणाला मारता की काय मला सोडा रामकृष्ण म्हणाले श्वासासाठी जितका तळमळलास ना तेव्हा देवाच्या तेवढा देवाच्या भेटीसाठी तळमळ मग तुला देव भेटेल परमात्मा भेटतो परमात्मा दर्शन देतो अनेकांना अनेक साधकांना साधकावस्थेतला हा अनुभव आहे तुकोबरायांच्या समोर पांडुरंग परमात्मा उभे राहतात अनेक रूपांनी माऊलींनी पाहिलं ना आपण प्रमाण ऐकलं अनंत रूपे अनंत वेशे देखील आम्ही त्यासी आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये अनेक रूपांनी भगवंत आहे फक्त म्हणाले ती ओळखण्याची दृष्टी तुम्हाला मला प्राप्त झाली की सगळं मिळालं विठ्ठल विठ्ठल जनाबाईंनी त्याला हृदयात साठवला सगळे शोधायला आले तेव्हा जनाबाई उत्तर देतात अहो पाटील मी हृदयात त्याला कोंडलाय इतकं नाम घेतलं सोहम शब्दे मारा केला आता विठ्ठल कोंडीला त्याने विठ्ठल काकुळती आला जनाबाई म्हणतात आता सोडणार नाही गळा बांधून या दूर दरीला पंढरीचा चोरा गळा बांधून या दूर गळा बांधून या दूर गळा बांधून या दरीला पंढरी विठ्ठल कोटीला आता विठ्ठल कोटीला कोटीला साठवायचं हृदयबंदी खाना केला आता विठ्ठल कोंडीला अजून कोणी कोंडलो अनेकांनी कोंडलं आमच्या मारुतीरायांचं उदाहरण आहे सावतोबांचं उदाहरण आहे धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता 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 साठविला त्रैलोक्याचा सावता सागर
ठेवलं, साठवून ठेवलं. असे अनेक सिद्ध साधक भक्त संत सत्पुरुष आमच्या या भूमीला लाभले की ज्यांनी भगवंताला आपलंसं केलं. मग म्हणाले, एकदा भगवंत हृदयामध्ये साठवला, त्याला जर मिळवलं तर परिणाम काय होतो? अभंगाचं दुसरं चरण. सरली येरझार झाला सफल व्यापार. मी म्हटलं तसं व्यापाराची संकल्पना तुकोबराय मांडतात ना. कुणाचा व्यापार सफल झाला? ज्यांनी हृदयात देव साठवला. मी म्हटलं आपण सगळं साठवतो पण देवाला नाही साठवत. सगळं बाजूला करूया. तुका म्हणे घर केले रीते, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोधे केले घर रीते. कधी विठ्ठल भरेल हृदयामध्ये? जेव्हा काम क्रोध रूपी षडविकार हृदयामध्ये आहेत तोपर्यंत देव इकडे येणार नाही. मग भगवंत हृदयामध्ये येण्याकरता हे सगळं हृदय स्वच्छ करावं लागेल, मोकळं करावं लागेल. सध्या आम्हाला दगडातला देव दिसत नाहीये, माणसातला माणूस दिसणं फार लांबची गोष्ट आहे. पूर्वीचा जुना काळ होता, माणसं माणसाशी एकरूप होती, जोडलेली होती, संवेदनशीलता होती, अंतःकरणामध्ये पाझर होता, एकमेकांच्या प्रती प्रेम होतं. आता नाही ना हो दिसत. सगळं बदललं. आम्ही अनेकांचं पाश्चात्यांचं खरकट खायला लागलो, सगळं अंधानुकरण करायला लागलो. माणसातला माणुसकीचा अंश संपत चालला. बहिणाबाईंनी प्रश्न विचारला समाज माणसाला, अरे माणसा माणसा कधी होशील माणूस? म्हणले माणसासारखा कधी वागशील? आम्ही माणूस म्हणून जन्माला येतो पण अध्यात्म ही लांबची गोष्ट आहे. पण आज आधुनिक काळाचा प्रवास करत असताना प्रचंड विज्ञानाच्या प्रगतीबरोबर आम्ही सगळे धावतोय. कुणालाही उसंत नाहीये. प्रत्येक जण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पळतोच आहे.
आमचे जुने कीर्तनकार म्हणतात धड पडेपर्यंत धडपडतो आम्ही, आणि ते धड सुद्धा म्हणले धड पडतच नाही. शेवटी पुन्हा 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 या चक्रामध्ये आम्ही फसतो. आमचा व्यापार अयशस्वी होतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, आणि फजिती करून घेतो स्वतःची. पुन्हा पुन्हा जन्म घेतो. महाराज म्हणतात किती वेळा जन्म आलासी, प्रत्येक वेळी फजितीला सामोरं जातो ना आम्ही. मग असा जीवन सफल व्हावं याकरता महापुरुषांकडे बघावं लागेल, संतांच्या जीवनाकडे बघावं लागेल. समाजाने दिलेला अपमान निंदा सगळं सहन केलं आणि मग परमेश्वराच्या चरणाशी लागले. त्याचा परिणाम असा झाला की त्या विठू माऊलीने आपल्याला उचलून घ्यावं अशी अवस्था निर्माण झाली. सणाचा दिवस आणि घरातली गृहलक्ष्मी होती, गृहकर्तव्य दक्ष असलेली गृहिणी सगळा स्वयंपाक उरकून घेऊया म्हटली. सकाळी सकाळी पावित्र्यामध्ये सोहळ्यामध्ये सगळा स्वयंपाक करूया. 6 महिन्याचं तिचं लेकरू होतं. 6 महिन्याचं बाळ स्वयंपाकात मध्ये मध्ये येणार म्हणून सकाळी त्याला छान झोपवलं, आंघोळ पांघोळ घालून एकदा पाळण्यात झोपवलं, आणि ही कामाला लागली, सोवळं नेसलं, स्वयंपाकाला लागली. काही वेळ निघून गेला, 15 मिनिटं गेली आणि ते कार्टं उठलं. आता सगळ्यांचा हा अनुभव आहे. 15व्या मिनिटाला ते पोरगं उठलं आणि त्यांनी जे टेहा केलं, आकांतांडव रडायला लागला. आता हिला कळे ना मी तर सोहळ्यात आहे, मी याला घेऊ कशी, तर तसंच रडत ठेवलं. शेजारीन आली, सख्खी होती म्हणून आली बरं का, सख्खी शेजारीने असते ती आली, धावत आली. त्यांनी त्या बाळाला उचलून घेतलं. अगं म्हणली कधीच लेकरू रडतंय तुझं, घे त्याला. ती म्हणाली अगं घ्यायला हरकत नाही, पण अडचण आहे की मी सोहळ्यात आहे आणि त्याच्या अंगावर ओळ्याचे कपडे आहेत, आता कसं घेऊ त्याला. ती म्हणाली तुझी समस्या मी सोडवते. तिने त्याचे सगळे कपडे काढले, त्याला खऱ्या अर्थी सोहळा केला, सगळे कपडे काढले आणि म्हणली आता घे. ते पोरगं धावत धावत गेलं, आईनं पटकन त्याला उचलून घेतलं. संत आम्हाला सांगतात त्या जगाच्या माऊलीने आपल्याला जर असं उचलून घ्यावं असं वाटत असेल ना, तर आपल्या अंगावरचे अहंकाराचे, मद मोह मत्सराचे, निंदेचे सगळे पट म्हणजे वस्त्र काढून टाकावे लागतील. ती जगाची माय आपल्याला उचलून घेतल्याशिवाय राहणार नाही. ती घेणार उचलून. विठू माझा लेकुरवाळा घेतलं ना, संगे गोपाळांचा मेळा, निवृत्ती हा खांद्यावरी, सोपानाचा हात धरी घेतलं. पण पांडुरंगाने अनेकांना सांभाळलं, स्वीकारलं. भगवंत जसा आहे तसा आईच्या मायेने भक्ताला स्वीकारतो. त्याकरता आमची येरझार संपावी म्हणून आम्ही काय प्रयत्न करतो आपल्या पातळीवरती, तर अनेक संतांनी ते केले. नवे वाट्याला आलेलं जीवन, वाट्याला आलेलं कर्म आले भागा ते करीतो, या न्यायाने सगळं स्वीकारलं आणि तुझे नाम उच्चारितो असं व्रतस्थ जीवन जगलं. मग ते देवासाठी असू दे, देशासाठी असू दे, धर्मासाठी असू दे. अनेकांनी या प्रतीनं आपलं बलिदान दिलं. स्वातंत्र्यवीर सावरकर असू दे, छत्रपती शिवाजी महाराज असू दे, आईनं दिलेल्या संस्कारांच्या मुशीमध्ये राजा घडला. धर्मासाठी, देशासाठी आणि मातृभूमीसाठी जितकं बलिदान द्यायचं तेवढं दिलं. आणि मग आज एवढ्या वर्षांनी सुद्धा आम्ही त्यांना आठवतो, त्यांचे पोवाडे गातो. का हो? अधिष्ठान ठेवलं आई जगदंबेचं, अधिष्ठान ठेवलं शंभू महादेवाचं, आणि मग भगवंताचं अधिष्ठान ज्या स्वराज्य चळवळीला मिळालं तेव्हा ते स्वराज्य आकाराला आलं. परिणाम जीवन कृतार्थ अवस्थेमध्ये पोहोचलं. आणि एकदा का या परिस्थितीमध्ये, या टप्प्यावर आम्ही प्रवास करायला लागलो ना, की अध्यात्म आम्हाला काय बनवतं? म्हणाले अध्यात्म आम्हाला निर्भय बनवतो. खूप लक्ष देऊन वाक्य माझं लक्षात घ्या. आम्ही सध्या सगळे असे लो कॉन्फिडन्स खाली आहोत. अजिबात खात्रीच नाही स्वतःची, स्वतःला विश्वासच नाही आमच्याच माणसांवर. आणि खरंय, ज्याच्यावर विश्वास ठेवावे ते आमचीच माणसं आमचं नुकसान करतायत सध्या. सावरकरांचं एक वाक्य मी सांगून जाईन. सावरकर म्हणायचे, या देशामध्ये मला मुस्लिमांची अजिबात भीती नाही, इथे मला ख्रिश्चनांची तर अजिबात भीती नाही, मला इंग्रजांची तर मुळीच भीती नाही. सावरकर म्हणायचे, मला भीती आहे ती हिंदू द्वेष्ट्या हिंदूंची. विठ्ठल विठ्ठल त्यामुळे आमची माणसंच आमचा घात करतायत. हे आजूबाजूला आपण पाहतोय. प्रचंड दयनीय अवस्था आहे आणि विकृती कळसाला जाऊन पोहोचली आहे. इतकी विकृती समाजामध्ये आहे की प्रचंड नीच कृत्य करून सुद्धा ताठ मानेने फिरणारी माणसं समाजामध्ये आहेत. आणि जी कथा कीर्तनाला रोज जात आहेत ती खाली मान घालून बसली आहेत. ज्यांनी बोलायला पाहिजे ती बोलत नाहीत, आणि ज्यांनी नको बोलायला, तोंडच उघडलेलं न बरं, ती माणसं नको ती बाष्कळ गप्पा आणि भाषणं करतायत. मला सांगा, आम्ही धर्माचं काम करतो, आम्ही संतांचं काम करतो, तर आमच्या पातळीवर आम्हाला उभं राहून बोललं पाहिजे. ही गादी अशी आहे कीर्तनकारांची. या गादीवर हजारो लाखो कीर्तनकार महाराष्ट्रात आहेत, उभे राहतात.
कुठल्याही गादीला आपण पाय नाही लावत, पण ही कीर्तनाची गादी अशी एकमेव आहे की जिथे कीर्तनकार पाय रोवून 2 तास उभा ठाकतो आणि समाज जागरण करतो, जनप्रबोधन करतो. त्यामुळे मी नेहमी असं आपल्या श्रोतृवर्गाला विनंती करते की आपण लाखो कीर्तनकार येतील जातील, तिकडे लक्ष देऊ नका. कोण कीर्तनकार, कसा कीर्तनकार, कशी. कीर्तनकारांना विसरून जा, पण ही गादी अनादी काळापासून चालत आली आहे, तिच्याशी आपण निष्ठावान राहूया. कारण कीर्तन आम्हाला होय अंग हरिरूप या परिणामाला जर पोहोचवत असेल ना, तर नवविधातली सर्वश्रेष्ठ भक्ती का आम्हाला सांगितली भागवतकारांनी. म्हणून इथं एकनिष्ठ राहणं फार गरजेचं आहे. आणि तरुणांनी थोडंसं का नाही वाटत घ्यावा टाळ हातात, का नाही वाटत नेसावं धोतर, का नाही वाटत घालावी टोपी डोक्याला. बरं, हे असं सांगितलं की राग येतो. आणि मला मग लोक म्हणतात, ताई तुम्ही आम्हाला फार बोलता. ताई गणपती नाचला होता मिरवणुकीत, आम्ही नाचलो तर काय बिघडलं. अरे नाचला गणपती, पण त्यांनी आधी राक्षसाला मारलं मग तो नाचला. तुमचं काय, पराक्रमाशिवाय केलेल्या नृत्याला काय म्हणतात ते आता इथं नको बोलायला. देवी जगदंबा महिषासूर मर्दिनी 9 दिवस 9 रात्र युद्ध केलं, मग तिने तांडव केलंय. तिला शांत करायला देवी स्तुती गावी लागली. या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः. आता आलंच आहे नवरात्र तोंडावर, सगळीकडे तो मेसेज लागलाय फिरायला. लागले ना, आले ना मेसेज. ते फार मोठं षडयंत्र आहे. मी हात जोडून सांगते, कुठल्याही धार्मिक आधाराशिवाय हे वाक्य फिरतंय. देवीने कुठल्याही दिवशी अमुक रंगाची साडी नेसली नव्हती. आमच्याकडून नसली तरी त्या दिवशी भांडून आणायला लावू, पण ती त्या दिवशी ती साडी नेसू म्हणे. नवरात्र उत्सवामध्ये आमच्या मुलींना छान शस्त्र शिक्षण देऊया, स्वसंरक्षणाचे धडे देऊया. कारण केव्हा संकट आमच्या उमऱ्यापर्यंत येऊन ठाकेल याचा पत्ता नाहीये. भयानक भीषण परिस्थिती आहे. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेवीती म्हटले. मोठ्या माणसांनी जर सावधपणाने नाही ना पावलं उचलली तर आमच्या पिढीला, आता आपली पिढी गेली सरकली पुढे, पण इथून पुढच्या पिढीला या हिंदुस्थानामध्ये पाय ठेवायला जमीन नाही शिल्लक उरणार. इतकी भयानक भीषण अवस्था पुढे होणार आहे. आम्ही जर गांभीर्याने या गोष्टींचा विचार नाही ना केला, वेळीच धर्माचं शिक्षण आमच्या लेकरांना नाही दिलं, तर लव जिहादला कुणीही आमची पोरगी बळी नाही पडणार. 18 प्रकारचे जिहाद आहेत, आपल्याला फक्त लव जिहादच माहिती आहे. प्रचंड प्रमाणामध्ये त्यांचं जे काही चाललंय ना, 2047 साल सगळं हिरवं बनवायचा प्रयत्न आहे, सगळं हिरवं. आणि मग आम्ही आता आमच्या लेवलनी एकत्र नाही आलो, एकजूट नाही केली. परिणाम असा होतो की आम्ही सांप्रदायिक तेढ वाढवली एकमेकांमधली. आम्हीच आपापसात भांडत राहिलो. आणि मी नेहमी म्हणते, जुन्या काळी जुन्या मंडळींना माहितीये, दूरदर्शनवरती ब्लॅक अँड व्हाईट एक सिरियल लागायची. बातम्यांच्या आधी की नंतर ते गाणं लागायचं, आमची माती आमची, ऐक नाही. म्हणलं बरोबर आहे, आमची माती आमचीच माणसं करतायत. खरं आहे की नाही. आमची माती, फितुरीचा रोग फार राष्ट्रघातकी. हजारोंच्या फितुरीनी अनेकांच्या नेकीवर पाणी फिरवलंय. अनेकांच्या नेकीवर हजारोंच्या फितुरींनी पाणी फिरवलंय. किंवा एक माणूस फितुरी करतो आणि हजारोंच्या नेकीवर पाणी फिरवतो. मला सांगा, त्या फितुरीची फळं आजपर्यंत आम्ही भोगतोय. शिवचरित्राचा इतिहास आहे, अनेक परंपरांचा आमचा इतिहास आहे की या भूमीवर अनेकांनी डोळा ठेवला, अनेकांनी इथं आक्रमणं केली, लढाया केल्या, स्वाऱ्या केल्या. इथल्या लोकांचा राष्ट्राभिमान स्वतःच्या टाचेखाली तुडवून टाकला. परिणाम काय, सगळं न्यायचा प्रयत्न केला. आणि इतक्या वर्षांनी आपण त्यांचे गोडवे गातो, जो जीता वही विठ्ठल 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 विठ्ठल. आता थोडा बारीक विचार करा, किती आमच्या मनावर बिंबलंय ते. आलं की नाही पटकन सिकंदर नाव, इतक्या सहज आलं की या लोकांनी वर्षानुवर्ष आमच्या हृदयात, आमच्या मनात ते बिंबवलं की आम्ही तुमचे राज्यकर्ते आहोत. खरं सांगू, आता म्हणी बदलायच्या. आता जो जीता वही सिकंदर नाही, जो जीते वही छत्रपती शिवाजी महाराज, जो जीता वही महाराणा प्रताप, जो जीता वही राजा विक्रमादित्य, जो जीता वही पृथ्वीराज चौहान. अनेक नाव आहेत, नावं घ्यायला कशाला नको त्यांचे गोडवे गायचे. वेशभूषा केशभूषा शिकवूया आमच्या लेकरांना. तर खऱ्या अर्थी अभंगाचं ते 3रं चरण आहे ना तुकोबरायांचं, हरी आला हाता आता कैची भय चिंता. आज समाजामध्ये निर्भय आम्ही जगणं फार गरजेचं आहे. आम्ही भयग्रस्त आहोत, कधी कुठल्या क्षणी काय होईल याचा भरोसा नाहीये. त्यामुळे भीतीला बाजूला टाकून अध्यात्म आणि भगवत भक्ती आम्हाला निर्भय बनवते. निर्भय ताठमणीने जगाला शिकवते भक्ती. म्हणून भक्तीच्या प्रांतामध्ये यावं, कथा कीर्तनाला यावं. वेशभूषा केशभूषा लेकरांना लहानपणापासून शिकवूया. 1.5-2 वर्षाच्या पोरीवर आम्ही असे कपडे घालतो की ती मोठी झाल्यानंतर सुद्धा त्याच कपड्यांचा अट्टहास धरते. मला माफ करा महिला वर्ग, मी स्पष्ट बोलते.
परवा कॉलेजमधनं एक टोळकं येत होतं पुण्यात. मला असं वाटलं बॉम्बस्फोटातनं नुकतेच उद्ध्वस्त झालेत की काय. इतक्या ठिकाणी फाटलेले त्या जीन्स. म्हणजे जुन्या माता भगिनी पूर्वीच्या काळी जरा कुठं काही फाटलं गुडघ्यावर तर म्हणायच्या रफू घालून देते, करून देते तुला, फाटकं घालू नको, दरिद्र अवस्था येते, फाटकं घालाय. होतं की नाही हे. आता साधी पॅन्ट 1000 आहे आणि 10 ठिकाणी फाटलेली पॅन्ट ब्रँडेड मॉलमध्ये 2500 आहे. केवढा सगळा भेद आहे बघा ना सगळा. आम्ही कुठे चाललो? आम्ही अधपतनाकडे चाललो की खरंच ऊर्ध्वगामी दिशेने चाललो याचा विचार करूया. अध्यात्म आम्हाला निर्भय बनवेल श्रोते हो केव्हा, जेव्हा आम्ही संतांच्या विचारांनी आमची वाटचाल करू. आमची मुलं गाडीवर बसतात, बेभानपणे वाऱ्याच्या वेगावर स्वार होऊन गाड्या चालवतायत. कुठल्याही प्रकारचं कर्तृत्व नाही, कष्ट करण्याची तयारी नाही. संतांनी सांगितलं असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. हे नसतं. आणि मग गाड्या पळवणाऱ्या आमच्या मुलांना असं वाटतं की मी खूप डॅशिंग दिसतो, मी खूप हँडसम दिसतो, मी खूप काहीतरी असं स्मार्ट वगैरे दिसतो. मी नेहमी माझ्या भावंडांना म्हणते तुम्हाला असं वाटतं का की तुम्ही खूप स्मार्ट दिसता? तुम्ही डॅशिंग नाही, तुम्ही मूर्ख दिसता अशा वेळी. कारण कुठल्याही स्वतःचा कर्तृत्व नाही, तुम्ही फक्त गाड्या पळवता. हा खूप विषय गरजेचा आहे आज. मला सांगा का हो मूर्ख का दिसता तुम्ही? मूर्ख का ठरता? कारण 9 महिने 9 दिवस पोटात आईने वाढवायचं, प्रचंड मरणांतिक यातना सहन करून तुम्हाला जन्माला घालायचं, 25 वर्षापर्यंत तुमचा सांभाळ करायचा आणि मग होत्याचं नव्हतं होऊन एका सेकंदात तुम्ही आई वडिलांच्या समोर येता अपघातामधून. त्यावेळी काय वेदना होत असतील आई वडिलांच्या हृदयाला. मला असं वाटतं ज्याला सामर्थ्य आणि स्वतःचं डॅशिंगपणा किंवा स्वतःचं दाखवायचंच आहे ना स्मार्टनेस, तर ऑलिम्पिकमध्ये जा. तिथे रायफल शूटिंग आहे, तिथे भालाफेक आहे, सगळ्या स्पर्धांमध्ये तरबेज व्हा आणि या देशाचे उत्तम सुजाण नागरिक म्हणून या देशाला, मातीला, धर्माला मी काहीतरी देणं लागतो या दृष्टीने आमचं वर्तन ठेवूया. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. कुंडलिकावरदे हरिघोर श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. रघुमाई
पाविला हरिजिही हृदय मंदिरी, त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. हरी आला हाता आता कैची भय चिंता, त्यांची सरली येर झार झाला सफल व्यापार. 9 प्रकारचं भय शास्त्रकारांनी सांगितलंय. प्रत्येक माणसाला भय असतं, भयग्रस्त असतो माणूस. पण ही सगळी भय बाजूला सारायची आणि परमार्थामध्ये निर्भयपणे वावरायचं. प्रचंड आत्मविश्वासाने आमचं जीवन पुढे जावं. संतांच्या विचारांचा स्पर्श जीवनाला असावा. महापुरुषांची चरित्र आमच्या पोरांनी इथून पुढच्या आचरणात आणावी. या देशाने चारित्र्याची आणि मर्यादेची पूजा केली, तसं चारित्र्य संपन्न जीवन इथल्या तरुणाला जगता यावं. यासाठी स्वराज्याचा, यासाठीच या सगळ्या मातीचा, संतांच्या विचारांचा इथं सिंचनाचा घाट संतांनी सुद्धा घातला. आणि असं जीवन तुमच्या माझ्याकडून पुढे जगलं जावं. या जीवनाचा प्रवास असा व्हावा, याकरता तुकोबराय आम्हाला भक्तीच्या प्रांतामध्ये कशा पद्धतीने प्रवास केल्यानंतर आमची सुद्धा येरझार संपेल अतिशय सुंदर पद्धतीने मार्गदर्शन करतात अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये. त्यांची सरली येरझार झाला सफल व्यापार. आपलं घड्याळ बरंच पुढे गेलंय. महाराज म्हणाले भगवंताची कृपा झाली ना तर भगवंत काहीही शिल्लक ठेवत नाही. म्हणाले भक्ताचं ऋण शिल्लक ठेवत नाही. शेवटी काय उरतं तर म्हणाले तुका म्हणे हरी उरी. शेवटी व्यापकत्वानी ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्रारूढानि मायया.
माऊलींनी ओवी सुद्धा सांगितली, सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले, तैसे म्या जग धरिले सबाह्यभ्यंतरी. कसा भगवंत आहे, सगळीकडे चराचर सृष्टीमध्ये आहे ना. तुका म्हणे हरी उरी, भगवंतच उरतो शेवटी. मण्यात दोरा असतो की दोऱ्यात मणी असतो? तुम्ही म्हणाल आधीच आता भूक लागली, आणि हे असे प्रश्न नका विचारू, आधीच उशीर झाला. माऊलींनी प्रश्न विचारलाय, दोऱ्यात मणी असतो की मण्यात दोरा असतो? सांगा पटकन, त्याशिवाय कीर्तन नाही संपवत. बघा बरं, मण्यात दोरा असतो की दोऱ्यात मणी असतो? सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती ओविले. बर, अंगात अंगरखा असतो की अंगरख्यात अंग असतं? बघा, पायात जोडा असतो की जोड्यात पाय असतो? आपण पायात जोडा घालतो की जोड्यात पाय घालतो? नक्की काय करतो? हे जसं आम्हाला सांगता येत नाही, माऊली म्हणतात, चिदवृत्तींच्या सहस्त्र करी हृदय महाअंबरी, मी असा व्यापून उरलाय सबाह्यभ्यंतरी. सगळीकडे मी व्यापून उरलोय, मी सगळ्यात आहे, विश्व माझ्यात आहे, मी विश्वात आहे, आणि एवढं असून मी कशातच नाही. ही भगवंताची व्याप्ती आहे, हा अधिकार आहे, हे सामर्थ्य आहे. ते जाणून घेऊया, चराचर सृष्टीमध्ये त्याचं व्यापकत्व, त्याचं अस्तित्व अनुभवूया. काहीतरी आम्ही आमच्या पातळीवरती देऊया. मावळतीला जाणाऱ्या सूर्याला सगळ्यांनी विचारलं की आता तू मावळतीला चाललास तर मग जगाला प्रकाश कोण देणार? त्यावेळी एक टिमटिम ती चांदणी पुढे येते, ती म्हणते, सूर्यदेवा तू निघालास, पण मी माझ्या पातळीवर मला जितकं जमेल, तुझ्या एवढा नाही, पण माझ्या पातळीवर जेवढं मला करता येईल प्रकाश, तेवढा मी या जगाला देण्याचा प्रयत्न करीन. आजूबाजूला प्रचंड सगळा अंधार आहे. आता हिंदू म्हणून आपण जर संतांचे किंवा या विचारांचे पाईक आहोत, तर या वाटेवरून चालताना आम्ही आमच्या पातळीवर काहीतरी करूया, थोडंसं काहीतरी करूया. आमची गृहिणी असते, तुळशीला पाणी घालते, रोज घालते गृहलक्ष्मी तुळशीला पाणी, पण ती लगेच माघारी नाही येते, आजूबाजूच्या रोपट्यांवर सुद्धा पटकन गडबडीत शिंपडून येते. काहीतरी करावं, सगळ्यांसाठी करता यावं, ही प्रेरणा, ही धारणा, ही इथली परंपरा आहे. बरं, ही इथल्या विचारांची श्रीमंती आहे, की जी श्रीमंती आम्हाला लोकांना काहीतरी द्यायला शिकवले, देण्यातला आनंद घेते. दाता भवती मानवा असं शास्त्रकार सांगतात, पण दात्यांचा दुष्काळ समाजामध्ये आहे. ते शास्त्रवचन सुद्धा खोटं ठरावं, आणि आमच्या पातळीवर आम्ही जगासाठी, देशासाठी काहीतरी सतत देण्याची भूमिका राहावी. मी नेहमी असं म्हणते की बाकी सगळं राहू द्या, अंतःकरणाची शुद्धता ठेवूया, आपलं आचरण नीतियुक्त ठेवूया, आणि एवढं सगळं झाल्यानंतर मी हात जोडून सांगते, माझ्यावर विश्वास ठेवा, परमेश्वर आपल्याला काटा सुद्धा टोचून न देण्याची जबाबदारी घेतो. कारण त्याचं वचन आहे, त्याचं ब्रीद योगक्षेमम महाम्यहम, तो आपल्याला सांभाळतो, तो पूर्णपणे सांभाळ करतो आपला. त्यामुळे असा भगवंतांनी आपल्याला सांभाळावा असं वाटत असेल तर आता संतांचं म्हणणं थोडं ऐकूया. हृदयाच्या ठिकाणी तू भगवंताला साठवूया, तरच आमची ही सगळी येरझार, हा सगळा कष्टाचा प्रवास संपल्याशिवाय राहणार नाही. झालेली सेवा भगवंत चरणावर समर्पित करते. बोलत असताना काही वेडवाकडं गेलं असेल तर मोठ्या अंतःकरणाने क्षमा करा. सर्व दिग्गज मान्यवर अध्यात्म क्षेत्रातली, राजकीय क्षेत्रातली, समाज क्षेत्रातली इथं उपस्थित आहेत. परमपूज्य सद्गुरू श्री स्वामी नित्यानंद स्वामींच्या कृपाशीर्वादाने परमपावन असलेला हा परिसर, आपण सर्व त्यांच्या परमपावन कृपाशीर्वादाच्या छत्रछायेखाली आहात. मनापासून आपल्या सगळ्यांचं दर्शन घेताना मलाही आज आनंद झाला. कैलासवासी श्री दिलीप महादेव नामदे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजची कीर्तनरूपी सेवा पांडुरंग परमात्म्याच्या चरणी समर्पित करते आणि त्यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करते, वंदन करते. साथीसाठी उपस्थित असलेली सर्व मंडळी, आपण सर्व नामदे कुटुंबीय आमच्या दर्शनातही मनापासून सगळ्यांच्या चरणी कृतज्ञतापूर्वक वंदन करते आणि सेवेला विराम देते. ज्ञानेश्वरा